इच्छा आहेत. आता थोडीशी जागा सोडा तिथून. येस किरण प्लीज या सर्वांनी बाजूला. वेल प्लेड. थँक्यू टू थँक्यू टू प्लेइंग 15 मधला खेळाडू प्लेइंग 11 मध्ये खेळू शकतो. पराभवाने माणूस संपत नाही मित्रांनो. जो प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणून स्वतःला नेहमी सांगा शर्यत अजून संपलेले नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. यस खूप चांगला खेळ या ठिकाणी साई एकविरा या संघाने दाखवला आणि शेवटच्या क्षणी पारडा आपल्या बाजूने झुकावलं आणि पराभवाच्या छायेमध्ये जयसाई संघ जाताना पाहायला मिळाला. मॅचकडे वळतोय आपण. अनिकेत गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. सुनील आणि सुमित पुन्हा एकदा तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ज्या जोडीच्या आतून वाट पाहत संपूर्ण प्रेक्षक वर्ग. पहिला चेंडू या ठिकाणी डॉटचा चेंडू होतोय. आक्रमक पवित्रा पहिला चेंडू ते सुनील इरादे स्पष्ट करतोय. ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जिंकायची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. साईराज संघाची जुनी जाणती जोडी मी तर म्हणेल कारण अनेक वेळा या दोन खेळाडूंना एकत्रित सलामीला येताना आम्ही पाहिलंय आणि आज पुन्हा एकदा या चौथ्या मॅच मध्ये एकत्रितपणे सलामीराच्या रूपाने येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होते. समोर असणारे सुमित हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जात होता परंतु राजेश त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव येते. ज्या रस्त्यात गाड्या आहेत त्या बाजूला काढायच्यात. विनंती आहे ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी कृपया करून बाजूला काढा. अन्यथा तुमच्या गाडीला जर काही इजा झाली तर त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तसेच पुढच्या बाजूला सुद्धा खूप पार्किंग आहे. त्या ठिकाणी तुम्ही पार्किंग करून घ्या तुमच्या गाड्या. रस्त्यामध्ये कृपया करून लावू नका कारण त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाते आणि त्या ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा करा. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 4 धावा धापलगते लगावले जात आहेत. अजूनही सध्या तरी जखडून ठेवलं गेलंय. अर्जुन परमार नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. सायबा व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी जायचं. त्या गाड्या बाजूला काढायला लावायच्यात. साबाच्या व्हॉलंटियर्स विनंती आहे की आपण जा आणि त्या मंदिराजवळच्या गाड्या बाजूला काढायला लावा. साहेबाचे सर्व व्हॉलंटियर्स चला सगळ्यांना विनंती आहे त्या गाड्या काढण्यासाठी त्या ठिकाणी जायचं. आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी जात आहेत. त्या अगोदर तुम्ही तुमच्या गाड्या बाजूला काढा अन्यथा गाडीला होणारी इजा त्याच्यासाठी मंडळ जबाबदार नसेल. विनंती आहे. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सुमितच्या बॅटमधून येणारा फटका. एक चौकार जरूर आला त्यानंतर एक डॉट आल्यानंतर एक धाव घेतली जाते. 9 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलक पाहायला मिळत आहेत. साईराज एक जबरदस्त संघ. आता मात्र मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हिज गॉन. डीजे नहीं, मटी फटकी
सुरेख चेंडू होता इनसाइड आउट होणारा समजला नाही त्या ठिकाणी सुनीलाला. मात्र आता या ठिकाणी कुणाल थोडी इंजरी आहे या खेळाडूला, परंतु संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि खरोखरच मानावं लागेल. ज्या प्रकारचं डेडिकेशन दाखवलं जाते, ज्या प्रकारची जिद्द दाखवली जाते कुणालच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणी हातामध्ये जाऊन विसावला आणि अनिकेत चांगला झेल घेत असताना दुसऱ्या विकेटचं पतन सुमित चरपाने. डीजे रानी देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. थँक्यू अर्जुन ठाकूर. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर अर्जुन ठाकूर येत आहेत. कुणाल ऑन स्ट्राईक, वैभव नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगली साईट आहे, परंतु खेळाडू चांगले असून महत्वाचे नसतात मित्रांनो. ज्या वेळेला जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स देतो तो मात्र त्या दिवसाचा खरा हिरो असतो. आणि आता मात्र या ठिकाणी आजच्या दिवसाच्या हिरोला माघारी धाडलंय मिस्टर अर्जुन ठाकूर याने. कुणाल इज गॉन. अतिशय चांगला विकेट त्या ठिकाणी कुणालच्या रूपाने. त्यानंतर एक धाव घेतली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय राजेश. गडी बाद. दिशेने येताना पाहायला मिळतोय अभिषेक. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावा दाखल केल्या जातात 12. अडचणीत सापडलाय. MH48 AF 6845 पल्सर 220 6845 पल्सर 220 कोणाची गाडी आहे त्वरित बाजूला करा. आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी तुमची वाट बघतायत. बोल. MH48 BB 6572 ऍक्टिवा ती सुद्धा गाडी बाजूला घ्यायची विनंती आहे. ज्यांची गाडी ज्यांच्या गाड्या या ठिकाणी रस्त्यावरती आहेत विनंती आहे की त्या गाड्या बाजूला घ्या. तुमचा नंबर मी पुकारलेला आहे. MH48 BX 5961 ज्युपिटर कोणाची गाडी आहे त्यांनी बाजूला घ्या. विनंती आहे आपणास की आपण ज्या गाड्या अनाउन्स केल्या त्या गाड्या कृपया करून लवकरात लवकर बाजूला घ्या. गाडी होतोय त्यासाठी अडथळा निर्माण होतोय. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय सनी. सैराचा संघ सुरुवातीच्या क्षणी खूप चांगला खेळ दाखवत होता. अचानक अशी वेळ आली आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि 16 धावा धावफलकामध्ये लगावताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. येणारी 4 चेंडू दर्शवणार आहेत किती धावा धावफलकामध्ये लगावले जाते. ड्रीम 11चा संघ चांगला बहारदार परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतं. या सामन्या दरम्यान अप्रतिम रीतीने खेळून काढला चेंडू ऑफ साइडला.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ जातोय फॅन्सच्या वेळेला. हिज गॉन. मंदाबाईची छावा. थँक्यू. बॅट चेंज केली आहे का? येस, आमचे 12 मॅन सांगतात बॅट चेंज केली आहे. 1 धाव मायनस होईल. थँक्यू. विकेट किपरच्या मागे जो पडदा आहे त्याच्या मागे ज्या गाड्या लावल्यात त्या गाड्या पुढे लावा. विनंती आहे ज्याच्या कोणाच्या गाड्या त्या ठिकाणी असतील त्याने त्या गाड्या पुढच्या बाजूला मैदान आहे त्या ठिकाणी लावा. मित्रांनो, गाड्यांसाठी सहकार्य करा. तुमचं प्रेम आम्ही समजू शकतो, परंतु तुम्हाला सुद्धा सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण त्या पडद्याच्या मागच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढच्या बाजूला पार्क करायच्या आहेत. एकोणीस धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. 1161 एप्रिलला गाडी आहे ती बाजूला काढायची आहे. 1161 आणि 5961 ज्युपिटर. मित्रांनो, त्वरित जा आणि जर तुमच्या बाईक जर असतील तर त्या बाजूला काढा, अन्यथा आमच्या व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी उभे आहेत. अनन्या 11 आणि इकरा सीसी. अनन्या 11 आणि इकरा सीसी टॉस साठी यायचंय. इकरा सीसी कॅप्टन टॉस साठी यायचंय. विनंती आहे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किशोरदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. अनन्या 11 आणि इकरा सीसी. पहिला सुरेख असा चेंडू या ठिकाणी कुणाल वडके याचा आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 3 धाबा. नाणेफेकीचा कौल अनन्या 11 या संघाने जिंकलेला आहे. निर्णय सुद्धा सांगायचा आहे आपला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू किशोरदादा पाटील, थँक्यू आतिफबाई आणि थँक्यू दोन्ही कॅप्टन्स. 4 चेंडू आणि 5 धाबा धावफलक ते पाहायला मिळत आहेत. 5961 ज्युपिटर कोणाची आहे त्वरित बाजूला काढा, अन्यथा कोणतीही इजा जर झाली त्या गाडीला तर मंडळ जबाबदार राहणार नाही. मित्रांनो, वारंवार विनंती आहे जर आपल्या गाड्या रस्त्याच्या मध्ये अडथळा निर्माण करत असतील तर त्यांच्यावर त्यांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे विनंती आहे की त्वरित आपल्या गाड्या बाजूला काढा. खूप चांगला प्रयत्न कौस्तुभ याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 6 धावा धावफलकावर ते लगावल्या जात आहेत. पेनल्टीची 1 धाव त्यामध्ये ऍड केलेली आहे. या षटकामध्ये आलेल्या 5 धावा, पेनल्टीची 1 धाव
पकडून 6 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि धावांची गरज असेल 14 पाहिजे ना. 18 चेंडू 14 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक आहे आणि सुमित गोलंदाजी मार्क माफ करा, पॉवर प्लेचं षटक नसेल. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लगावण्यात आलेली आहे. सुरेख चेंडू मात्र त्या ठिकाणी नो चेंडूची सांगता होते. जर का आपण चेंडूचा टप्पा पडायच्या अगोदर पुढे याल तर नो घोषित केला जाईल डायरेक्टली आणि तसा नो या ठिकाणी दिला जातोय आमचे ऑफिशियल्स प्रसाद गावड यांच्या माध्यमातून. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल खाली होत आहे आणि विकेटचं पतन होत आहे. अर्जुन इज गॉन. डीजे पोरगी माझ्या मामाची रूपाची पोरगी माझ्या मामाची रूपाची पोरगी माझ्या मामाची. धावसंख्या 7. पुढील चेंडू लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात 1च्या स्वरूपात. धावसंख्येत 1 वर धावसंख्या पोहोचते ती 8. सुमित पुढील चेंडू सामना करेल फलंदाज. सुंदर टाकलेला असा चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, खणखणीत चौकार या ठिकाणी मिळालेला आहे तो ड्रीम 11 संघाला. धावसंख्या 4 ने पुढे सरसावत 12. 1 गडीच्या मोबदल्यात सुमित पुढील चेंडू कौस्तुभ्याला आणि लेगच्या दिशेने हळूच ढकलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात 1 धाव प्राप्त करत या ठिकाणी आपल्या संघासाठी ड्रीम 11 आणि धावसंख्या पुढे सरसावत 13. 1 गडीच्या मोबदल्यात सुमिताचा पुढचा चेंडू सुंदरसा चेंडू, तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण, पण धावसंख्येची धाव बाधीच्या ठिकाणी संधी होती ती संधी हुकवलेली आहे ती संघाने साई एकविरा संघाने. पुढील चेंडू आणि पुन्हा पंच केलेला आहे आणि खणखणीत चौकार या ठिकाणी आणि धाव संख्या झालेली आहे 4 धावा. धावसंख्या घेतलेली आहे ती 17 वर. फक्त 3 धावांची या ठिकाणी. पुढील चेंडू कुणाल आणि फुलटसला चेंडू आणि 1 अवांतर धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 निभर. वाईड आहे का हर्षल? 1. पुढील चेंडू फुलटस चेंडू आखूड डब्याचा चेंडू आणि काय होतोय चौकार आणि सामना विजय होतोय ड्रीम 11 या संघाला. आता होणारा सामना अनन्या विलेवरून 11 सीसी. चला इकरा आणि अनन्या